उपकार तुझे हे प्रभु राया रवी उपकार तुझे हे प्रभु राया 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 आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया तुझ बिन बदला नाही कोणी हे प्रभु राया तुझ बिन बदला नाही कोणी हे प्रभु राया माझा यहोवा माझा प्रभु तू माझा माझा यहोवा माझा प्रभु तू माझा आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया माझ्या जीवाचा नाही कोणी हे प्रभु राया माझ्या जीवाचा नाही कोणी हे प्रभु राया माझा यहोवा माझा प्रभु तू माझा राजा माझा यहोवा माझा प्रभु तू माझा राजा आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया आई रवी उपकार तुझे हे प्रभु राया हे प्रभु राया हे प्रभु शालोम ह्या काळाचं एक लक्षण लोक सांगतात आणि म्हणतात ते म्हणजे प्रवासाचं जे प्रमाण आहे ते खूपच वाढलेलं आहे. वेगवेगळ्या देशातून लोक मोठमोठ्या देशांच्याकडे प्रवास करत आहेत. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये विद्यार्थीगण आपलं शिक्षण घेण्यासाठी, नोकरीसाठी, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वगैरे वगैरे आणि मग त्याबरोबर त्यांची कुटुंबसुद्धा देशांतर करत आहेत, वेगवेगळ्या प्रांतामध्ये जात आहेत. आपल्या देशातच जर बघायचं झालं तर जे खेड्यापाड्याचे लोक आहेत ते शहरामध्ये जातात आणि मग परप्रांतीय वेगवेगळ्या ठिकाणी जेथे कुठे त्यांना नोकरी मिळेल, काम मिळेल, मजुरी मिळेल त्या ठिकाणी ते जात असतात. आणि असं हे जे वातावरण आहे हे जागतिक आहे आणि खरं पाहिलं तर हे नवीन नाही आहे, अगदी जुनी ही कल्पना आहे. जुन्या काळात सुद्धा लोक वेगवेगळ्या विभागातून, प्रांतातून वेगवेगळ्या कारणास्तव प्रवास करीत असत. जर मी आपणास सांगितलं की पवित्र शास्त्र बायबलमध्ये सुद्धा तसे जे प्रांत जे आहेत, वेगवेगळ्या प्रांतातून लोक प्रवास करीत असत तर फारसं नवल वाटणार नाही. आणि त्यासाठी
मी आपल्यासाठी एक शास्त्रपाठ वाचतो आणि तो आहे पेत्राचे पहिले पत्र आणि अध्याय पहिली 2 वचनं. पंत, गलतिया, कप्पुदिकिया, आशिया व बिथुनिया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. आणि ह्या एका 2 वचनांच्या मध्ये एक पूर्ण वर्णन आलेलं आहे. जे अर्थात यहुदी होते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी झाले होते, विश्वासू झाले होते, नवीन लोक ते होते विश्वासामध्ये आणि कदाचित त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आणि छळ सहन करत होता आणि म्हणून ते एका विभागातून दुसऱ्या प्रांतामध्ये प्रवासासाठी गेलेत, राहायसाठीच ते गेलेत आणि त्या प्रांतांचे आणि त्या विभागांची नावं ह्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आशियासुद्धा आलेला आहे, कदाचित आपला देश सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. परंतु हे सगळं घडत असताना त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या जीवनाला आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या देशांच्या मध्ये आणि विभागांच्या मध्ये तो लोक गेले त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कशा होत्या त्या बाबतीत आता त्याने वर्णन केलेलं आहे. म्हणजे पेत्राने सुरुवातीला त्याने सांगितलेलं आहे की ही जी मंडळी आहे, जे तुम्ही गेलेला आहात, परप्रांतामध्ये गेलेला आहात, कारण तुम्हाला चांगलं विश्वासाचं जीवन जगावं, धार्मिक जीवन जगावं म्हणून तुम्ही गेलेला आहात. परंतु हे सगळं काही घडत आहे तुमच्या जीवनामध्ये असं समजू नका की ते अचानक आलेलं आहे. ह्यामध्ये पहिला शब्द त्याने दुसऱ्या वचनामध्ये वापरलेला, देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार. म्हणजे तुमची ही जी परप्रांताला जाण्याची जी हालचाल आहे, हा जो प्रवास आहे, कदाचित असं तुम्हाला वाटतं की तुम्ही ते ठरवलेलं आहे. तुम्हाला तसं वाटलं की आता ह्या विभागामध्ये आपल्याला मोलमजुरी नाही, काम नाही वगैरे वगैरे. परंतु ही सगळं परिस्थिती आहे, ही खरी गोष्ट आहे. ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे कदाचित तुम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रांतामध्ये लोकांच्या मध्ये जात आहात, ही खरी गोष्ट आहे. परंतु हे सगळं काही देवपित्याला, देवाला मान्य आहे आणि देवाला माहीत सुद्धा आहे. म्हणून तुमच्या जीवनातील ही जी परिस्थिती आलेली आहे ही असं समजू नका की देवाला माहीत नाही. कदाचित पुन्हा एकदा त्या वचनावरून आपण आपलं जीवन त्या ठिकाणी आणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यासाठी तुम्हाला एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या शहरी, मग दुसऱ्या अजून मोठ्या शहरी जावं लागलं आणि त्याच्यासाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲडजस्टमेंट्स आहेत, त्रास आहे आणि आजार आहेत, अजून नवीन लोकांना भेटणं आहे, नवीन लोकांच्या संगती काम करणं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे तणाव आहेत, भाषेचे तणाव आहेत, धर्माचे जे तणाव आहेत, संस्कृतीचे चालीरीतीचे तणाव आहेत, हे तुम्हाला नक्कीच सहन करावे लागलेत. परंतु संत पेत्राने ह्या नवीन विश्वासी लोकांना परप्रांतामध्ये गेल्यानंतर हे त्याला सांगायचं आहे की हे सगळं देवाच्या योजनेप्रमाणे घडत आहे, त्याच्या पूर्वज्ञानानुसार देवाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे आपल्याला फार मोठा एक धीर असला पाहिजे. जर आपल्याला काही कारणास्तव जागा बदलावी लागली, काही कारणास्तव कदाचित शहर बदलावं लागलं, काही कारणास्तव अजून वेगवेगळ्या ठिकाणी जावंच लागत आहे, फिरावं लागत आहे, कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवा केव्हा हे थांबेल माझ्या जीवनामध्ये. हा जो बदल आहे, नवीन ठिकाणी नवीन लोक, नवीन शाळा वगैरे वगैरे. लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे, विशेष रीतीनं जे येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, जे विश्वासी लोक आहेत, ते आपण पूर्ण खात्रीनं त्या बदलामध्ये जावं,
ती जागा असो, भाषा असो, नोकरी असो की काही असो, कारण हे सगळं काही देवाच्या पूर्वज्ञानानुसार घडत आहे. आणि ह्या प्रवासामध्ये सुद्धा त्याने असं सांगितलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित व ह्याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. जरी तुम्ही नवीन ठिकाणी, नवीन लोकांच्या मध्ये, नवीन भाषेमध्ये, नवीन वातावरणामध्ये आहात, तरीही आत्म्याच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तो एक प्रकारे पवित्रीकरण आणत आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिक देवाचा हेतू आहे. देवाला ते पुन्हा माहीत आहे आणि त्याचबरोबर एक हेतू असा आहे की ह्या अशा प्रवासी जीवनामध्ये, वातावरणामध्ये सुद्धा देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं एक प्रकारे पवित्रीकरण करतो आहे, शुद्धीकरण करतो आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत आणि देवाला आणि ख्रिस्ताला, देवाच्या वचनामध्ये ज्या नाहीत, ज्या न आवडणाऱ्या आहेत, त्यांना तो काढून टाकतो आहे. आणि ही एक पद्धत देवाची तुमच्या जीवनामध्ये आहे, तुमच्या जीवनामध्ये पवित्रीकरण आणण्यासाठी. पुढे असं म्हटलेलं आहे की तुम्ही निवडलेले लोक आहात आणि ह्या परप्रांतामध्ये किंवा परपरिस्थितीमध्ये, कदाचित प्रांत बदललेले नाहीत, कदाचित परिस्थिती बदलले, वातावरण जरी बदललं, ठिकाण जरी बदललं, तरी ते देवाला माहीत आहे. त्याही परिस्थितीत तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात आणि इतकंच केवळ नव्हे, तुम्हाला त्याची कृपा व शांती असो. मग जर आपल्या जीवनामध्ये अचानकपणे काही बदल घडले तर नवल देवाला नाही. आपल्याला कदाचित ते अडचणीचं आहे, आपल्याला कदाचित त्याच्यातून त्रास होतो, व्यावहारिकरीतीनं त्रास होतो वगैरे वगैरे, पण त्या सर्व परिस्थितीतून तुम्हाला कृपा आणि शांती त्या देवाची मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक गोष्ट अशा ठिकाणी घडते, जर आपण नवीन ऑफिसमध्ये गेलो, नवीन शाळेत शिकवायला गेलो किंवा शिकायला गेलो किंवा पूर्ण प्रांतच बदलला आणि नवीन लोकांच्या मध्ये जर शहरामध्ये जर गेलो, तर अनपेक्षित गोष्टी घडतात की ज्या ह्या ठिकाणी घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2 अध्याय आणि 11वं वचन. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की. मग विश्वासणारे जे लोक आहेत, या ठिकाणी दुहेरी अर्थाने मला असं वाटतं की त्याने जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्ताचे अनुयायी ते त्यावेळेस झाले, म्हणजे 2000 वर्षापूर्वी जवळजवळ, त्यांना त्याने दुहेरी हे नाव दिलेलं आहे की आपण प्रवासी आहोत आणि परदेशी आहोत. आता परदेशी हे नाव आपल्याला नक्कीच फार परिचित आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या लोकांच्यामध्ये पुष्कळ लोक येत असतात परप्रांतामधून आणि त्यांना परदेशी म्हणतात. आणि हे नाव त्याने जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्त लोक आहेत, त्यांच्यासाठी वापरलेले आहेत. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक रीतीनं आपण ह्या जगामध्येच परदेशी आहोत. आपला खरा देश किंवा खरा स्वर्ग हा आपल्याला ह्या जगातला प्रवास संपल्यानंतर आहे. आणि म्हणून आध्यात्मिक अर्थानं त्याने म्हटलेलं आहे की आपण परदेशी आहोत. आपल्या सगळ्यांना हे आपल्या अंतःकरणामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु अजून एक व्यावहारिक दृष्टिकोनातून अनुभव ह्या लोकांचा होता, कारण आता ते परदेशात गेले, परप्रांतात गेले आणि ख्रिस्ताचे अनुयायी आणि विश्वासणारी म्हणून गेले. मग अशा वेळेला काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? 12व्या वचनामध्ये, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मी पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. ह्या ठिकाणी सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की
अनेक देशांच्या मध्ये हे विश्वासणारे लोक, नवीन विश्वासू झालेले लोक, काही कारणास्तव त्याच्यामध्ये छळ हे एक अजून कारण होतं महत्त्वाचं, त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी पांगले, वेगवेगळ्या देशात आणि शहरांच्या मध्ये गेले. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला माहीत आहे की नवीन लोक बाहेरून आलेल्या लोकांना की सहजच त्यांचा स्वीकार करत नाहीत, त्यांना आमंत्रण देत नाहीत, किंबहुना त्यांचं स्वागत करत नाहीत. त्यांच्याकडे संशयाने पाहणार, त्यांच्याकडे प्रश्नार्थक दृष्टिकोनातून पाहणार. हे नवीन लोक कोण, नवीन भाषा, नवीन त्यांच्या चालीरीती, नवीन त्यांचा धर्म आणि देव. आणि ज्यावेळेस असं काही जुने जे लोक असतात त्या ठिकाणी पाहतात, मुळातच त्या ठिकाणी एक प्रकारचा राग येतो, कधीकधी द्वेष येतो आणि कधीकधी छळ सुद्धा त्या नवीन लोकांचा होतो. आणि तुम्हाला माहीत आहे की ह्या ठिकाणी काय घडलं. हे जे नवीन विश्वासणारे लोक परप्रांतामध्ये, देशामध्ये आणि शहरांच्या मध्ये गेले तर काय घडलं स्पष्टपणे ह्या ठिकाणी संत पौल ह्या लोकांच्या बाबतीत सांगतो. ज्यावेळेस ते नवीन ठिकाणी गेले, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात. ह्या नवीन लोक नवीन ठिकाणी गेल्याबरोबर जुने लोक सुरुवातीलाच त्यांना एक प्रकारे दुष्ट रीतीनं बोलायला लागले, म्हणजे त्यांच्या बाबतीत वाईट रीतीनं बोलायला लागले. त्यांना कल्पना नाही कोण आहेत, काय आहेत, कसे वागतात, काय. परंतु त्यांच्या बाबतीत उगीचच निंदा करणे, त्यांच्या बाबतीत उगीचच वाईट बोलणे, त्यांच्या बाबतीत अजूनच काही काही अफवा आणि खोट्या अफवा पसरवणे, हे काम जुन्या लोकांनी जुन्या प्रांतामध्ये केलं. असं 2000 वर्षापूर्वी घडलं, म्हणजे हे आज नवीन नाही आहे. ज्यावेळेस लोकांच्या आणि विश्वासणाऱ्या लोकांच्या बाबतीत उगीचच काही गोष्टी, खोट्या अफवा आणि वाईट गोष्टी बोलणं, हे सुरुवातीलाच त्यांना सहन करावं लागलं. आणि मग संत पौलाने त्यांना त्या बाबतीत एक सल्ला दिला. मंडळी, कधीकधी आपले शेजारी फक्त आपण कोण आहोत ह्यामुळेच त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे ह्या दुष्ट कल्पना, वाईट कल्पना, लबाडीच्या गोष्टी आपल्या विरुद्ध चालत असतात. त्याच्यामध्ये खरं आणि तथ्य काहीही नसतं. फक्त आपण कोण आहोत आणि थोडेसे वेगळे आहोत ह्यामुळेच त्यांच्यामध्ये ते वाईट बोलणं आपल्या बाबतीत असते. संत पौलाने आणि ह्या ठिकाणी संत पेत्राने सुद्धा त्यांना एक सल्ला दिला. अशा परिस्थितीमध्ये जर लोक तुमचा बोलण्याने जर छळ करत असतील, की ज्यांना काहीही कल्पना नाही, अशा वेळेस तुम्ही त्यांच्या संगती कसं वागावं. मग याचा अर्थ असा की ठीक आहे, तुम्ही तसं बोलता, मग आम्ही त्याहीपेक्षा वाईट बोलतो, किंवा तुम्ही आमच्या संगती अशा गोष्टी करतात, आम्ही त्यांच्याहीपेक्षा वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत करू शकतो. अशा विचारांनी जर त्या ठिकाणी राहायला लागलं तर नक्कीच हा द्वेष आणि हा वाईटपणा अजूनच वाढेल. त्याच्यातून चांगलं कधीही निघणार नाही. आणि म्हणून त्याने संत पेत्राने एक सल्ला त्यांना दिलेला आहे की लोक तुमच्या विरुद्ध वाईट बोलतात, दुष्कर्म करणारे म्हणून, वाईट गोष्टी करणारे म्हणून अशा अफवा ते जर उडवत आहेत, तर मग काय करायचं. जशास तसं आपण वागायचं का. तर त्याने त्यांना एक सल्ला दिला. अजून एक गोष्ट त्याने सांगितली की ह्या लोकांना नवीन प्रांतामध्ये, नवीन लोकांच्या मध्ये, किंबहुना नवीन जरी नसेल परंतु ज्या ठिकाणी त्यांना असा अनुभव येतो त्या ठिकाणी काय कसं वागावं. त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहावी. दुष्कर्मी समजून तुम्हाला विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यावं. ह्या ठिकाणी दोन गोष्टी स्पष्टपणे आपल्याला दिसतात. इतकंच की ते दुष्कर्मी समजतात आणि दुष्कर्म बाबतीत, म्हणजे तुम्हाला तुमचा काहीही अनुभव नसताना सुद्धा दोन गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं त्या काळामध्ये. ते एक वेगळे लोक आहेत आणि म्हणून हे वाईटच लोक असले पाहिजेत, हे वाईटच आहेत. आणि दुसरी गोष्ट, मग
काहीही ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाही आणि सत्य नाही अशा वाईट गोष्टी आणि अफवा त्यांच्या बाबतीत ते बोलायला लागले. मला असं वाटतं की असा अनुभव फक्त आपण जागा किंवा प्रांत बदलल्यावरच होतो असं नाही, की जे गैरसमज आहेत आणि गैरबोलणं आहे हे कुठंही कोणत्याही ठिकाणी होत असतं. विशेषरीतीने ह्या ठिकाणी जे विश्वासणारे आहेत त्यांच्या बाबतीत ते घडलेलं आहे. परप्रांतीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहावी. मग दोन गोष्टी झाल्या त्यांच्या बाबतीत, आणि कदाचित आपल्याही बाबतीत तसा अनुभव आलेला असेल. जेथे कोठे ऑफिसमध्ये असेल, आपल्या कामामध्ये असेल, किंबहुना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये असेल, की वाईट समजुती करून घेणं, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्या बाबतीत शेजाऱ्या पाजारांच्यामध्ये सगळ्या विभागांचे बोलत राहणं की ही मंडळी अशी आहे, कारण तसा उलट समज आपल्या बाबतीत त्यांनी मुळातच करून ठेवलेला आहे. मंडळी, अशी जर परिस्थिती आहे आणि असे जर तुमचे अनुभव आहेत तर संत पेत्राने एक उपाय दिलेला आहे. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एक, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा. अशा लोकांना जर तुम्हाला उत्तर जर द्यायचं असेल की ज्यांनी तुमच्या बाबतीत मुळातच गैरसमज करून घेतलेला आहे आणि तो गैरसमज सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये बोलत सुद्धा आहेत, म्हणजे वाईट बोलतायत, मग अशा वेळेस त्यांना कशा रीतीनं आपण उत्तर द्या? जास्त बोलत गेलं तर ते वाढतच राहतं. हा आपल्या प्रकारे आपल्याकडे अनुभव आहे, आणि म्हणून त्याने ह्या ठिकाणी एक सल्ला दिला, आपले आचरण चांगले ठेवा. तुम्हाला आणि मला माहीत आहे की अशी जर परिस्थिती निर्माण झाली, मग ती ऑफिसमध्ये खूप होऊ शकते, ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो, त्यांच्या संगती तुम्हाला बोलून उत्तर देता येत नाही, तर आपल्या आचरणाने, आपल्या कृतीने त्यांच्या संगती आपल्याला बोलावं लागतं, म्हणजे उत्तर द्यावं लागतं. जर खरोखरच आपण देवावर विश्वास ठेवणारे आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी जर आपण आहोत, तर ख्रिस्ताने जे सांगितलेल्या आज्ञा आहेत त्याचं आचरण करणं, त्याचं पालन करणं, त्याप्रमाणे वागणं हे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर अशा परिस्थितीमध्ये त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे अजून त्याने ते सांगितलं, त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून, पहिली गोष्ट तुमचं आचरण चांगलं ठेवा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या मध्ये आपण स्वतःच परीक्षण करावं की माझं आचरण कसं आहे. दुसरी गोष्ट, तुमची सत्कृत्ये त्यांनी पाहावी. आपल्या जीवनामध्ये आपण सत्कृत्य करावं, यालाच शुद्ध आचरण आहे, शुद्ध जीवन आहे. पवित्र जगा, कारण आपला देव पवित्र आहे, असं ह्या संत पेत्राने सांगितलेलं आहे. आपलं जे आचरण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सत्यता आहे, त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, इतकंच केवळ नव्हे परंतु त्याने इतर ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आपलं बोलणं आणि वागणं प्रीतीचं आणि कनवाळूपणाचं आणि कृपेचं असणं हे ख्रिस्ती अनुयायाचं लक्षण आहे. जर तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूचे लोक अशा प्रकारे जर तुमच्या बाबतीत गैरसमज करून घेत असतील आणि बोलत असतील, तर त्याच्यावर उत्तर असं आहे की आपलं आचरण चांगलं ठेवा. न बोलता आपल्या आचरणाच्या द्वारे आणि सत्कृत्याच्या द्वारे त्यांना तुम्ही उत्तर द्या. पुढे असं सांगितलेलं आहे, सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. ह्या ठिकाणी अजून एक उत्तर त्याने सांगितले. त्याचं कारण असं की शेवटी समाचाराचा दिवस येतो आहे. म्हणजे ज्याला आपण म्हटलेलं आहे, ह्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्या सगळ्यांचा न्याय होणार आहे, न्यायाचा दिवस आहे. आणि त्या न्यायाच्या दिवशी जे आपल्याकडे अशा पद्धतीनं वागत होते ते, आणि आपला सुद्धा त्या ठिकाणी समाचार होईल, आणि त्या ठिकाणी नक्कीच जे सत्य आहे ते उघडकीस येईल.
मंडळी, मला असं वाटतं की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या जगामध्ये वावरत असतो म्हणजे एका परप्रांतामध्येच आहोत. आपण परदेशी आहोत ह्या जगामध्ये. अर्थात आपल्याला सगळं अन्न, वस्त्र, निवारासाठी काबाड कष्ट करणं आणि वेगवेगळ्या प्रकारे नोकरी शोधणं, शिक्षण घेणं ह्याची गरज आहे. परंतु हे सगळं करीत असताना तुम्हाला आणि मला एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे सगळे अनुभव देवाच्या ज्ञानामध्ये होते असं संत पेत्राने सांगितलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, जे काही अनुभवात येत आहे, जे काही लोकांची वागणूक आपल्या अनुभवात येत आहे, ती सगळी काही देवाला माहीत आहे. आणि अशाही परिस्थितीत सत्कृत्य करीत राहा आणि आपलं आचरण पवित्र ठेवा. त्याद्वारे देवाचं गौरव शेवटी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की तू तुझ्या लोकांना निवडलेले, पाचारलेले असं म्हटलेलं आहे. आणि ह्या जगामध्ये असं जीवन जगत असताना नक्कीच पहिल्या शतकातील विश्वासणाऱ्यांना जो अनुभव आला तोच अनुभव ह्या काळात सुद्धा येत आहे, किंबहुना येणार आहे. तुझी कृपा पुरव अशासाठी की आमच्या जीवनाच्याद्वारे तुझंच गौरव व्हावं. आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देवो.